आयज आमच्या मदीं आसात AICCचे जनरल सेक्रेटरी आणि गोंय फांट्याचे प्रभारी आदरणीय माणिकरावजी ठाकरे. आमच्या मदीं आसात काँग्रेसचे आमदार कार्लोस परेरा. आमच्या मदीं आसात काँग्रेस पार्टीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ आदले उपाध्यक्ष MK शेख. आमच्या मदीं उपस्थित आसात एक ज्येष्ठ काँग्रेसचे बरे मागपी, विचारवंत आणि काँग्रेसची आयडियोलॉजी मानपी असे एक जाणकार दत्ताबाब नायक. आणि आमच्या बरोबर आसात आमचे 3 डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मंगलदास नायक, राजेश वेरेकर आणि आशिष नरोना. त्याचबरोबर आमचे बार्देसचे नॉर्थ गोवाचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट शशांक नार्वेकर. आणि आयज ज्या मनशाक लागून आमी हांगा सगळे एकठांय जाल्ले आसा, आमचे कार्यकर्ते व्हडा संख्येन येयल्ले आसा. जे आयज काँग्रेस पार्टीचो अध्यक्ष म्हणून ताबो घेवपाचो आसा ते आदरणीय गिरीश चोडणकर ह्या खिणाक आमच्या मदीं हांगा उपस्थित आसा. AICCन बाब गिरीश चोडणकर हांकां गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून तेंची नेमणूक केल्ली आसा आणि ही जबाबदारी तेंच्या खांद्यार दिवपाक, तांकां ही जबाबदारी सुपूर्द करपाक आमच्या मदीं खास करून दिल्लीसून माणिकरावजी ठाकरे हांगा उपस्थित जाल्ले आसा. हांव तांकां विनंती करता की तांच्यांनी फुलांचो पुष्प गुच्छ दिवन तांचे काँग्रेस पार्टीचो अध्यक्ष म्हणून स्वागत करचे. त्याच बरोबर काँग्रेस पार्टीचो शॉल तांकां घालचो. आणि काँग्रेस पार्टीचो लास्ट बाकी सगळ्यांचं झालं. सगळेजण आपलं थँक्यू. आमच्या मध्ये उपस्थित आसात नवनिर्वाचित वर्किंग प्रेसिडेंट, कार्यकारी अध्यक्ष आमचे ज्येष्ठ काँग्रेसचे जाणकार फुडारी सर MK शेख. विनंती करता माणिकरावजी ठाकरे हांकां की त्यांच्यानी काँग्रेसचे शॉल घालून तांचो भोवमान करचो. ओके आसा. Yes. विनंती करता माणिकरावजी ठाकरे हांकां की दुसरे आमचे कार्यकारी अध्यक्ष व राज्याचे हरिडोनचे आमदार अद्वोगाद कार्लोस आल्वारीस परेरा हांकांय तेंच्यांनी वर्किंग प्रेसिडेंट मोर्चा दिवचो. गोंय प्रदेश काँग्रेस समितीची तिजोरी सांबाळपाक अखिल भारतीय काँग्रेस समितीन हांगा नियुक्त केल्ले दत्ता नायक हांकां चार्ज दिवपाक विनंती करता आदरणीय माणिकरावजी ठाकरे हांकां. Thank you.
विनंती करता माणिकरावजी ठाकरे हांकां की तांच्यांनी गिरीश चोडणकराक काँग्रेस पार्टीचो फ्लॅग दिवन काँग्रेस पार्टीचो अध्यक्ष म्हणून तेंचे कडेन चार्ज सुपूर्द करचो. हा खाली सोडा. हा सकल sir. Take it down. Or you can keep this side and hold here. Like this. Hold like this. Thank you. एक फोटो विनंती करता गोंय राज्याचे काँग्रेसी खातीर प्रभारी आदरणीय माणिकरावजी ठाकरे हांकां की तांच्यांनी पत्रकारांक संबोधीत करचें. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून गिरीश चोडणकरजी जे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत यांची आणि गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून MK शेख साहेब, सन्माननीय आमदार कार्लोस परेराजी कार्यकारी अध्यक्ष आणि अल्टेन डिकोस्टा हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणि त्याचबरोबर प्रदेश काँग्रेसचे ट्रेझरर सन्माननीय दत्ताजी नाईक यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, वरिष्ठ काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की देशामध्ये झुंजारू नेतृत्व विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी, राजकीय सरचिटणीस वेणुगोपालजी यांच्या आदेशावरून प्रदेश काँग्रेस कमिटी गोवाच्या अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि ट्रेझरर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मी सर्वप्रथम गिरीश चोडणकरजी, सन्माननीय कार्यकारी अध्यक्ष, ट्रेझरर यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. याचबरोबर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा नियुक्त्या केलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये काही सदस्य राज्याच्या बाहेर आहेत, देशाच्या बाहेर आहेत. ते एकत्रपणे आल्यानंतर त्यांचाही एक कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून घेतला जाईल आणि त्यावेळी त्यांचंसुद्धा स्वागत या ठिकाणी होईल. या संपूर्ण बदलामध्ये निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष विजयी होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची असेल. सर्व
नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याकरता, गोव्याच्या हिताकरता किंवा गोव्यामधली प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भूमिका जी घेणार आहोत त्याही संदर्भामध्ये लवकरच आपल्या सर्व प्रेसला त्या संदर्भामध्ये कळवल्या जाईल की आम्ही कुठली भूमिका या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेणार आहोत आणि त्यामध्ये जे प्रश्न आहेत गोव्याचे ते कशा पद्धतीनं आम्ही सोडवू ही शाश्वती खात्री देण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं कार्यरत राहील. सर्व जनतेने आज मोठ्या प्रमाणात उत्साहाने अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, ट्रेझरर आणि निवडणुकीकरता ज्या समित्या आम्ही स्थापन केल्यात त्यांचं स्वागत केलेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा करू आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर एक मजबूत अशा प्रकारची प्रदेश काँग्रेस कमिटी बनवण्याच्या दृष्टिकोनातून गिरीश चोडणकरजी तशा प्रकारची पावलं उचलतील याचे मला पूर्णपणे खात्री आहे. आणि आपण आजचा हा प्रसंग अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण प्रसंग आहेत. त्यामधून आपल्या सर्वांचं प्रेसचंसुद्धा सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. ज्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न आहेत ते सोडण्याकरता जी पावलं आम्ही टाकू, जी शाश्वती गोव्यामधील जनतेला आम्ही देऊ, त्या संदर्भामध्ये अधिकाधिक आपण लोकाभिमुख कार्यक्रम आमचा लोकांपर्यंत पोहोचवाल अशाही प्रकारची अपेक्षा करतो. आपण या ठिकाणी सगळे प्रेस उपस्थित झालात त्याबद्दलसुद्धा आपल्या सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि नेतृत्वाने जे संधी दिलेली आहे, परत संधी दिलेली आहे, ती संधी या ठिकाणी पूर्ण ताकदीनुसार सर्व कार्यकर्ते एकत्र होऊन काम करतील अशा प्रकारचा विश्वाससुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करतो. देव बरं जाऊ. आता विनंती करता नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आदरणीय गिरीश चोडणकर यांना की त्यांच्यानी अखिणात पहिली कार्यकारी अध्यक्ष अडवोगेट कार्लोस अल्वारेज परेरा हे आपणाचे मनोगत I thank the Congress President, Shri Mallikarjun Kharge. I thank our leader of opposition and our leader, Rahul Gandhi ji. I thank also Madam Sonia Gandhi ji. I thank also Priyanka Gandhi and also K.C. Venugopal and our Goa in charge, Mr. Manikrao Thakre, for having reconstituted this GPCC and given me a chance to serve as a working president. And with the team, though we have hardly 6 months remaining for the elections, and I think that we have to hit the road as fast as possible because we have a task at hand where we know what is going on with the government. People's aspirations are being dashed. People are being frustrated. The youth of today are without jobs. The youth of today are being cheated of jobs. And the scale of corruption, which is so rampant in the state and in the nation, is so evident that I think we need to make sure that we get our act together and that we boot out this government to make sure that we give a good government for our state and for our nation ahead. And I think that the opportunity which will be given to us will be not an easy task, but it will be one which will have its ups and downs. But I'm sure we will be able to iron out all these issues which are plaguing us, the state, and finally be able to give good candidates because we are going to be going in for elections and steer the Congress party in Goa to greater heights and ensure that the aspirations of the people are definitely met. I thank that
I'm also happy to see Girish Chodankar as the GPCC president, with whom I've had relationship since the 1990s. And I've also seen him as a very young youth congress leader. I say young boy then. I'm also glad to have my Modgonkar Datta Naik as treasurer, so you know he's the finance man. And MK Sheikh, of course, we can't forget, who has been a tall leader in the Congress party and stood tall with the party in good days and bad days, and still stands with us. And also he is appointed along with Elton De Costa as working president with me. And I also congratulate and welcome all the people who have also been appointed in our team. And we do look forward to ensuring that we keep up the word and make sure we give the mandate for which we have been appointed. Thank you. देव बरें जावं दोतोर. म्हाका गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे ज्येष्ठ फुडारी आनी नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष MK शेख हांकां की तेंच्यांनी ह्या खिणाक आपणाचे विचार मांडचे. सुरवेक हांव काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी, आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन, आमचे फुडारी बाब राहुल गांधी, आमचे जनरल सेक्रेटरी बाब KC वेणुगोपालजी, तशेंच प्रियंका गांधी, सोनिया गांधी, तशेंच आमचे इन्चार्ज श्री माणिकराव ठाकरेजी हांचे उपकार मानता. कारण तांणी ह्या पदा खातीर म्हाका योग्य समजलो आनी म्हजी योग्यता पळोवन आनी म्हजें काम पळोवन ताणें म्हाका एका नव्या भुमिकेंत आज काँग्रेस पक्षा मुखार उबो केला. जिवितांत हांवें काँग्रेस पक्षा खातीर वेगवेगळ्यो भुमिका साकारल्यो आसात, पण आज एका नव्या भुमिकेंत MK शेख तुमकां दिसतलो. काँग्रेस पक्षा खातीर, काँग्रेसच्या वर्कर्सां खातीर आनी ह्या गोंयचे खातीर हो मनीस वावुरतलो. म्हाका खबर आसा ह्या पदा बरोबर जायत्यो जबाबदाऱ्यो वाडिल्ल्यो आसात, पूण त्यो जबाबदाऱ्यो पाळपाक हांव सक्षम आसा. म्हज्या अनुभवाच्या बळाचेर हांव वाटेर जी आव्हानां आसात ती आव्हानां पेलपाक शकतलो हाची म्हाका खात्री आसा. आनीक म्हजे जे वांगडी आसात, दुसरे 2 वर्किंग प्रेजिडेंट बाब कार्लोस, बाब एल्टन, मागीर आमचे अध्यक्ष बाब गिरीश हांचे बरोबरी हांवें काम करपाचो अनुभव घेतला. हाजे पयलीं तांचे बरोबर काम केलां, बरे भशेन काम केलां. तेच बरोबर म्हाका अभिमान दिसता आनीक एक मडगांवकार म्हजे बरोबर आज काँग्रेस पक्षाची सेवा करपाक आज फुडें सरला. बाब दत्ता नायक आमचो मित्र, आमचो हितचिंतक, आमचो बरो मागपी. सदांच काँग्रेसीक ताणें तेंको दिल्लो आसा आनी काँग्रेसचो विचार हो ताणें आपलो विचार असो ताणें मानून घेतला. आनीक ह्या विचाराकच फुडें घेवन तो फुडें वचपाक सोदता. आमी खुशालकाय आमकां भोगता की बाब दत्ता आज पयलीं पड्ड्या फाटल्यान रावन काँग्रेसची मदत करतालो, काँग्रेसचें मार्गदर्शन करतालो. आज तो पड्ड्या मुखार आयिल्लो आसा. ही एक बरी गजाल, म्हणजे काँग्रेसच्या दृश्टीन एक बरी गजाल अशें हांव मानता. आनी एक मडगांवकार म्हणून म्हाकाय मातसो अभिमान दिसता की बाब दत्ता बरोबर काम करपाची आमकां संद मेळटली. परतून एक फावट उतर दिता काँग्रेसच्या सगळे जे वर्कर्स आसात, जे वावुरपी आसात, तांकां उतर दिता की तुमचे बरोबर हांव सदांच रावतलो. तुमच्या हक्का खातीर हांव केन्ना केन्ना झगडटलोय, कांय भिनाका तुमी. म्हाका खबर आसा जाय जाणाच्यो जायत्यो आशा आकांक्षा आसात, कारण राज्यान फोन येयत आसात आनी सगळ्यांक फाटलीं 4 वर्सां हांवें थातारून धरिल्ले. तातूंतले चडशे लोक तशे आसात. आनी तूं म्हाका सदांच सांगतालो मरे मातसो राव, मातसो राव.
उजवाडटले म्हळ्यार आज तें उजवाडलो तो दीस आनीक तांकांय खूब खुशालकाय भोगल्या. रात 12 पर्यंत फोन येत आसताले आनीक तांकां हांवें सांगलें तुमकां खुशालकाय भोगल्या, हांव तुमचे बरोबर आसा. सगळ्यांच्या सहकार्यान आमी सगळ्यांक न्याय दिवपाचो प्रयत्न करतले. देव बरें करूं. देव बरें जावं सर. मागता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे खजिनदार भोवमाने बाब नायक आमकां तेंच्यांनी आपणाचे विचार थोडक्यान मांडचे. म्हाका खूब खोस जाता की ज्येश्ठ फुडारी आनी म्हजो इश्ट गिरीश बाब चोडणकर हाजी अध्यक्ष म्हणून नेमणूक जाल्या आनी ताच्या समितीक खजिनदार म्हणून काम करपाची संद म्हाका मेळटा. हाजे पयलीं कांय वर्सां आदीं हांव काँग्रेसीचो खजिनदार आशिल्लो. हे कामाची म्हाका कल्पना आसा. सगळ्यांत पयलीं आमची काम आसतलें म्हणजे बरें ऑफीस काँग्रेसी खातीर घेवचें आनी प्रत्येक गोश्टीक पयसो जाय. इलेक्शनाक पयसो जाय, संघटना येदी व्हडली चलोवपाक पयशे जाय. ते पयशे आमी ल्हान ल्हान म्हणजे क्रावड फंडींग ल्हान ल्हान कार्यकर्त्या पसून उद्योजक उद्योगपती हांचे कडल्यान घेतले आनी ती जबाबदारी हांव पेलतलो अशें सांगून हांव तुमच्या सगळ्यांक जय हिंद. देव बरें जावं सर. आनी आतां विनंती करता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे नवनियुक्त अध्यक्ष भोवमाने गिरीश बाब चोडणकर हांकां की तांच्यांनी आपणाची विचार मांडचे. पयलीं म्हणजे धन्यवाद दिता आमचे गोंयचे इंचार्ज माणिकराव ठाकरेजी आनी आमकां आयज सगळ्यांक चार्ज दिल्लो आसा. म्हाजे बरोबर आमचे बाब MK शेख खूब सिनियर काँग्रेसचे कार्यकर्ते, ते वर्किंग प्रेसिडेंट जाल्ले आसात. दुसरे वर्किंग प्रेसिडेंट बाब पट्टीचो अध्यक्ष म्हणून आयज हें पद हांव स्विकारतां आनी ह्या पदा बरोबर जितल्यो जिम्मेदारी आसात त्योय बी तेजे बरोबर स्विकारतां. म्हाका खबर आसा आमची जी टीम आसा ह्या टिमी कडल्यान लोकांच्यो अपेक्षा खूब आसात, वेळ कमी आसा. म्हाका दिसता आमी प्रत्येक दीस हो डबल फूल डे दीस करून काम करपा पडटलें. 3 म्हयन्याचो पावसाळो आसतलो आनी ह्या पावसाळ्यांत एक वेगळे तरेन आमी प्लॅन करतले कशें करून पावसाळ्यांत सुद्दां आमी आमच्या कार्यकर्ते मजबूत करून एक संघटना मजबूत करपाचेर फोकस हो पयलो जातलो. मुखाल्या आमच्या 2 ते 3 म्हयन्यान आमचें एंटायर फोकस आसतलो रिऑर्गनायजेशन आनी पार्टी टू स्ट्रेंथन एट अप टू बूथ लेवल. आनी जशें माणिकराव ठाकरेजीन ऑलरेडी पयलीं अनावन्स केल्लें की जयपूर आमचें डिक्लरेशन आशिल्लें की आमची जी काँग्रेस पार्टीची एंटायर स्ट्रक्चर आसा तो मंडल कमिटीचेर गोंयांक नाशिल्लें. And then Jaipur declaration has asked all the states to implement that by forming the Mandal committees. The Mandal committees in Goa are like a panchayat committees. आमचे लेवल आसा स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, ब्लॉक लेवल आणि त्याच्या नंतर बूथ कमिटीज. हो
नॉर्मली आमचो स्ट्रक्चर आशिल्लो आनी तितूंत भितर जयपराक जेन्ना आमचें चिंतन शिबीर जाल्लें तितूंतल्यान एक आयलें की मंडल कमिटीज बिलो द डिस्ट्रिक्ट्स. सो चारूय डिस्ट्रिक्ट मंडल कमिटी फॉर्मेशनाक जवळ जवळ 191 आमच्यो पंचायती आसात. सो 191 कमिटीज फोकस करपाचेर विदीन नेक्स्ट 2 months आमचे टार्गेट आसतलें सो दॅट वी फुलफील जयपूर डिक्लरेशनाचेर चिंतनाचेर जो एक आदेश येयल्लो पार्टीचो तो आमी फुलफील करून आमची संघटनेक आनीक घटसाण येतली आनी तातूंतल्यान खात्री आसा की पक्ष संघटना ह्या मुखाल्या इलेक्शनाक तयारी करपाक आनी फेस करपाक हें आमकां इजी जातलें. बूथ लेवल संघटना ऑलरेडी आमच्या एक्झिस्टींग कमिटीन केल्ली आसा. ती आनीक स्ट्रेंथन करून बूथ लेवलाचे कमिटी आसा त्यो वर्कींग कमिटीज कशी जातल्यो हाचेर आमी फूल फोकस करतले. त्याच बरोबर हो सरकार जो बेजबाबदारीपणे वागता इनसेन्सिटीव जाल्लो आसा आनी थंय एक जोडी नंबर 1 आसा. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आनी TCP मिनिस्टर विश्वजीत राणे ह्या जोडी नंबर 1 गोवा फॉर सेल म्हणजे गोंय हो विकपाक काडलेलो आसा आनी हाजी चिंता गोंयकारांक सगळ्यांत चड आसा. बाकीचे प्रश्न करप्शनाचे आसा सगळे सगळे आसा पूण जर एक गोंयूच अशें होलसेल विकलें जाल्यार तें सांबाळप कशें ह्या जोडी नंबर 1 कडल्यान. सो आमी सगळे तरेन प्रयत्न करतले की ह्या जोडी नंबर 1 जे ते बारीक बारीक डिलिंग्स आसतली तेंचेर आमी लक्ष दवरून गोंय कशें करून हांचे कडल्यान होलसेल विकपाचे पटीन सांबाळपाचें हेचेर आमी सगळी कमिटी आमी भर दितले आनी प्रत्येक वेळार तेंचो गैरवेव्हार जो आसा तो लोकां मुखार हाडटले आनी लोकांचो शक्तींतल्यान लोकांच्या आवाजांतल्यान आमी ह्या सरकाराचेर दबाव हाडून तांकां कंट्रोल करतले. गोवा फॉर सेल हो जावपाक शकपाना आनी गोवा विकपाक आमी दिवची ना ही हमी आयज हांव सगळ्या आमच्या गोंयकारांक तुमचे मार्फत ह्या वेळार दिवपाक सोदतां. तशेंच गेले 15 वर्सां ह्या सरकाराचो अत्याचार गोंयचेर चल्लो आसा. ब्रँड गोवा इमेज आयज ह्या BJPच्या सरकारान गेले 15 वर्सांक डॅमेज केल्ली आसा. गोंयचे फुडार जो युवकांक एक दिसपाक जाय आपलो फुडार कितें आसतलो गोंयांक तो फुडार गोंयच्या लोकांक दिसना. जॉब क्रिएट्स जायनात आनी जॉब्स जे आसतात ते विकले वयतात तेजेर कॉम्प्रमायज जातात आनी तेजे नंतर खंयच कांय ना जातात परत सोडटात. ह्या सगळ्या हातूंतल्यान तेजे नंतर लँड स्कॅम जाल्ली आसा. SIT करतात त्या SITंतल्यान तेजें उत्पन्न कांय जाल्लें अजुनूय लोकांक दिसना. सो इतली करप्शन आनी स्कॅम जी जाल्ली आसा ती स्कॅम आमी एक फोडून हाडून लोकां मुखारल्या 3-4 म्हयन्यान आमी दवरतले आनी हातूंतल्यान लोकांतलो एक विश्वास आमी परत संपादन करतले ह्या सगळ्या मुवमेंटांतल्यान आनी एक बरो सरकार एक लोकांचो सरकार जे गोंय प्रोटेक्ट करतले जे गोंय आसा तशें प्रोटेक्ट करून डेव्हलपमेंटाच्या नांवाचेर जो एक गोंयचेर अत्याचार चल्लेलो आसा तो कसो करून थांबोवप आनी कशें करून गोवा हें प्रोटेक्ट करप असो एक बरो सरकार आमी 15 वर्सां नंतर गोंयच्या लोकांक दिवपाक सोदतात. गेले 15 वर्सांक लोक सारके चाळवलेले आसात की ह्या सरकाराक कितले बेगीन आमी गोंयच्यान भायर धाडटले आनी तो जो विचार आसा गोंयकाराचो त्या विचाराक आमी मुखार व्हरून ह्या सरकाराक एक 15 वर्सां नंतर एक बदल जो गोंयांक जाय तो बरो बदल आमी दिवपाची पूर्ण प्रयत्न गोंयकारांक करतले आनी बरो क्लीन ट्रान्सपरंट गव्हर्मेंट प्रो पीपल गव्हर्मेंट प्रो गोवा गव्हर्मेंट आमी गोंयकारांक दितले अशें हांव ह्या वेळार आश्वासन दितां. थँक्यू. गिरीश बाबू प्रश्न असो आसा की लोकांनी तुमचे आमदार म्हणून निवडून दिले कॅन्डिडेट्स जाल्यार पसून अशी स्ट्रॅटेजी आसा की तांकां पोच करून व्हरप ताजेर तुमी कितें तांचेर कंट्रोल कसो दवरतले जे पार्टी सोडून दुसऱ्या पार्टी वचपाचे हाचेर
जादू व्हडलो काय ना, एकूच मंत्र म्हणजे कशा भशेन हांव वर्ड यूज करता, कशा भशेन बाय हूक ऑर अ क्रूक तूं कशें पॉलिटिक्स करता, कितें करता हें नाका, पूण 21 नंबर क्रॉस करप, 21 नंबर क्रॉस करप, 21 नंबर आमी ज्या दिसा क्रॉस जातले कोणाकूच धमक जावपाना पक्ष सोडून वचपाक. जे डेव्हलपमेंटाच्या नांवार, ज्या पयशांच्या नांवार आनी कोणाच्या नांवार जे हे वयता तेजेर कंप्लीट बदली आसतली. आनी नंबर 2, म्हाजो जो डिस्क्वॉलिफिकेशन पिटिशन जे सुप्रीम कोर्टा मुखार आसा इज इन द फायनल स्टेज अँड आय एम कॉन्फिडंट सुप्रीम कोर्ट वील हॅव टू डिसायड आयदर वे. म्हाजे लॉयर मित्र हांगा हजर आसात. प्रेझेंट लॉ जो इनफोर्स जे यूज करता BJP मॅन्युप्युलेट करून की पार्टीचो परमिशन नासतना फक्त आमदार एक जातात आनीक ते पक्षांतर करतात आनी BJP ते मॅन्युप्युलेट करून तांकां घेतात. आयज आम आदमी पार्टी जी आमकां क्रिटिसायज करताली तांकां सेम हेतून हें जाल्लें आसा. आनी म्हाका खात्री आसा सुप्रीम कोर्ट वील हॅव टू डिसायड आयदर वे. आयदर ते कितें चलना ते म्हणटले सारकें आसा आनी पक्षाचो कांयच व्हॅल्यूच ना म्हणटले, नाजाल्यार सांगतले की पक्षाचे परमिशना शिवाय कोण डिफेक्शन करपाक शकना. आनी हो निर्णय म्हाजे कोतान मुखारल्या 2-3 म्हयन्यांक आमकां मेळटलो आनी देशांक हो कायदो जावन तेजेर बंदी नक्कीच येतली. गिरीश बाब, माझा एक प्रश्न होता. तुम्ही जॉईंट जाता बरोबर 4-5 जण रिजायन झाले, त्यांचे बद्दल तुम्ही किती म्हणता? कितले जाले एक्झॅक्टली? 4 काय 5? 4-5 जण. तर माझी नाव आयकलें त्या प्रमाणे आमी 3 जाणांचे आयकलां. तितले एक जो विशाल वळवयकर आसा तो आमचो कॅडराचो जो ब्लॉक प्रेसिडेंटचा आयसातलो त्या महिला व्हायस प्रेसिडेंट सुद्धा झाले. त्या ब्लॉक प्रेसिडेंटा कडेन हांव उलयतलो. ओके, आमी उलयतले, आमचे इन्चार्जीर उलयतले. कितें कारण आसतलें? कारण आमी मनीषा उसगांवकारांनी आतां सद्या रेजिग्नेशन दिलें तर तुमचे कितें भितरले भितर अजून आत्ता चार्ज जस्ट घेता ते आसा. आज म्हाका तुमचे कडल्यान हे थोड्यो गजाली कळटात. आमचे इन्चार्जूय तेंचे कडेन उरले, आमीय तेंचे कडेन उलयतले आनी कितें विचार कितें आसा एक्झॅक्टली ते हाडून घेतले. आमचे कडेन जवळ जवळ ओवर 1000 मोर दॅन 1000 ऑफिस बेरर आसात. गिरीश बाब, तशेंच आमी पळयता की वरद सारके, जना भंडारी सारके, हिमांशू सारके जे फाटली कितलींशीं वर्सां दिसनाशिल्ले दुसरो प्रेसिडेंट आसतना ते आयज बरे हासऱ्या तोंडान हांगा दिश्टी पडटा. सो हाजें कारण कितें की पयलीं जो तुमचो प्रदेश अध्यक्ष आशिल्लो तांचे कडेन कितें इंटरनली खूब तुमचेच कार्यकर्त्यांचे पटनाशिल्ले काय म्हणून? ना, तशें कांय ना. एक नवी सुरवात करपाचें सगळ्यांनी थारायलां. कारण गोंयकाराचें एक मन जाल्लें आसा की ह्या सरकाराक कशा भशेन भायर मारपाचो आनी एक लोकांचो सरकार स्थापन करपाचें. सो लोकांची उबेच साथ दिता. अमित पाटकर हांगा आसूंक जाय आशिल्लो तो हे करपा खातीर, हँडओव्हर करपा खातीर, तो दिश्टी पडना. कितें रिजन आसतलें? दिसता आमचे इन्चार्ज तेंचे कडेन उरलेले आसा. दोतोर उलयलो ते कडेन, तें सांगलें आज ना म्हणटो आनी कितें लास्ट मिनिटान आमी थारायले प्रोग्राम, तितून तो पावना म्हणून पयसो आसा म्हणटा. Girish, important thing is that what last time from your earlier tenure as a president, then तुवें घेतले assembly election जाले, assembly election जावन के निवडून येयले 8 जाण मागीर तुवें केले. What you have learned from there and what changes you can bring now? जेन्ना तूं म्हणटा की ते 21 आमदार जिखून येयले कोण हाडचे ना. Will it happen or it will be something same thing? Affidavit sworn in केले आनी कितें सगळें केलें म्हणटा. We are forming the government. Nobody will break. Direct We are forming the government. election जायना आसा. We are forming the government. गिरीश बाब, We have a clear roadmap. We have a clear roadmap. गिरीश बाब, आदले तुमचे जेन्ना प्रेसिडेंट आशिल्ले तेन्ना जे लोकल आनी जे रिजनल पक्ष आशिल्ले तांकां खंय तरी दारां बंद दिसताली काँग्रेस पार्टीची. ती आतां उक्ती जातली. RGP सारको पक्ष आसा, जावं गोवा फॉरवर्ड तुमचे अलायन्स आसा, पूण ते ह्या इलेक्शनान आसतले काय म्हणून रिजनल पक्ष अशे आसात ते? The alliance issue is normally handled at our high command level, our in charge level. Whatever our sentiments, our committee will hear from the public. What is expectation? Normally, लोक कितें सांगता आमकां की तुमी सगळे एक जावपाक जाय जाल्यारूच आमी BJP गोंयांत हरोवपाक शकतात म्हणून. आनी हें खंय तरी आमकां सगळ्यांक मान्य करपाक पडटलें. ते आमचे विचार आमी हायकमांडा कडेन दितले आनी हायकमांड अल्टिमेटली जी प्रपोजल कितें आसा, जे कोण समविचारी पक्ष आसात, जांकां कोणाक सिरियसली दिसता की BJP गोंयांतल्यान हरोवपाक जाय, ह्या पक्षा बरोबर
चर्चा करपाक नॅचरली हायकमांड वील बी रेडी. But Girish, on what basis you say that we are forming the government? I know election. I cannot tell you all that because so we have a strategy in place. We have a strategy in place. Last time we missed that government only by 2,500 votes. So now 2,500 votes to come get back, and आज जे डिस्ट्रक्शन जालां आनी गोंयचो लोक इतलो चाळवलेलो आसा, ह्या सरकाराक 6 आमदार जिखून हाडपाक डिफिकल्ट जातलें. BJPचे 6 आमदार जिखून येवपाक डिफिकल्ट जातलें. दिस इज द सिट्युएशन. ओनली थिंग इज दॅट लोकांक आमी अल्टरनेट ऑप्शन म्हणून दिवपाक पडटलें. गिरीश तू म्हणटा 21 तुमचं सरकार जातलं 21 जातलं म्हणटा बीजेपी म्हणटा त्यांनी 30 जिंकले तुमचे 21 प्रत्येक इलेक्शनाक BJPची फिगर आशिल्ली 2017 कितें जालें तें आमकां खबर आसा. आमकां मेजॉरिटी मेळोन सुद्दां तेणी आमकां सत्य करपाक दिलें ना. सो ह्या फावटी लोकांचो कौल क्लियर आसा की BJP गोंयच्यान भायर धाडटा. अमित पाटकर इन्होंने 4 साल तक यहाँ पे प्रेसिडेंट संभाली है, अच्छे संभाली है. उनको हम धन्यवाद भी देना चाहते हैं. लेकिन जो भी कांग्रेस पार्टी हाईकमांड जिनको जिम्मेदारी सौंपती है उनको सभी ने सपोर्ट करना चाहिए. ये कांग्रेस पार्टी का रूल है. वो कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने उसी तरीके से अपने को ढाना चाहिए. अगर कोई जिस दिन तक जो भी अध्यक्ष रहे, मैं भी 7 साल तक अध्यक्ष रहा हूँ महाराष्ट्र का, लेकिन जिस दिन मुझे कहा गया कि आप बस 7 साल हो गए हैं, किसी और को लाना है, तो मैं जाकर वहाँ पे चार्ज उनको दे दिया. ये तो कांग्रेस कार्यकर्ताओं का, निष्ठावान कार्यकर्ताओं का उसी तरीके से होता है. यहाँ पे उनको मैंने अमित जी को कहा कि आपको आना चाहिए, लेकिन वो बोले मैं दूर हो आ नहीं सकता उतने टाइम में, लेकिन मेरी कोई नाराज़गी नहीं है. ये उन्होंने स्पष्ट रूप से बताया है. जब अपनी स्पष्ट करेंगे वो कल परसों जो भी उनको लगता है कि अभी शुभेच्छा देंगे या उस तरीके से सभी किस तरीके से हमको आगे जाना है कांग्रेस पार्टी को, वो भी कुछ राय दे सकते हैं उस तरीके से वो. लेकिन कांग्रेस पार्टी में जिस तरीके निरंतर हर स्टेट में, तो जैसा कि महाराष्ट्र में अशोकराव चौहान वहाँ पे PCC के प्रेसिडेंट थे, लेकिन विधानसभा का चुनाव 2 महीने में आया था, 1.5 महीना ही था. उस वक्त अशोकराव चौहान को बदल दिया और बाला साहब थोरात तो कर दिया था. लेकिन उन्होंने खुशी खुशी ये बात मानना चाहिए. संगठन का मतलब एक है कि सभी ने कांग्रेस के प्रति, अपने पार्टी के प्रति वहाँ पे निष्ठा होनी चाहिए और उसके आधार पे हमने सबने चलना चाहिए. वहाँ पे अमित का भी कोई नाराज़गी नहीं है. ये बार बार मुझे उन्होंने कहा है, अगर जो भी बात है वो मुझसे बात कर सकते हैं. ऐसा नहीं कि वो अध्यक्ष पद से हट गए, उनको कोई बड़ी जिम्मेदारी नहीं मिलेंगी, ऐसा नहीं है. उनको भी हाईकमांड बड़ी जिम्मेदारी दे, हाईकमांड की बात कर रहा हूँ मैं, उनको बड़ी जिम्मेदारी दे सकते हैं. तो इसका मतलब सभी को एडजस्ट करके चलना, कार्यकर्ताओं को, ये हमारा काम है, हाईकमांड का काम है. हम निरंतर करते रहेंगे. निकालने की कोई तो वजह नहीं होगी क्यों? क्या हाईकमांड को लग रहा था अगर 7 साल हुए मुझे निकाला, 2 महीने पहले अशोकराव चौहान जी को, महाराष्ट्र की बात करो, बाकी तो स्टेट के बहुत सारे हमारे सामने ये हैं. लेकिन जो पार्टी जिनके ऊपर जिम्मेदारी देती है उन्होंने वो जिम्मेदारी संभालना चाहिए, खुशी खुशी जिम्मेदारी संभालना चाहिए. हायकमांडला वाटलं की 6 महिन्यात त्यांच्या लिडरशिप म्हणून इलेक्शन होऊ शकत नाही असं वाटलं? नहीं, कोई गलती नहीं है. उन्होंने अच्छा काम किया, मैं तो बता रहा हूँ. उनके बारे में कोई गिला शिकवा या नाराजी कांग्रेस पार्टी की तामिळनाडूत तुम्ही 2 सीटा काढली,
आणि व्यवस्थित जाल्यार गोंया भितर तुमी कशें पळयतात 2027 लागीं पावलेले आसा तितून तुमी कशे प्रमाणे वयतले? आमची स्ट्रॅटेजी ऑलरेडी रेडी आसा आनी गोंयाक एक गोंयकारांचो सरकार जाय जो गोंय सांबाळटलो. तो सरकार लोकां खातीर हाडपाची जबाबदारी ही काँग्रेस पक्ष घेतली हें आमी ऑलरेडी अनावन्स केल्लें आसा. चर्चा जाता की लास्ट 2 डिफेक्शन जाल्ले तेन्ना तुमी प्रेसिडेंट जाल्ले, सो आतां परत इलेक्शन येयला, परत सेम हिस्टरी रिपीट जातले काय अशें लोकां मदीं चर्चा आसा. सो हेजे तुमी लास्ट डिफेक्शन आय वॉज नॉट अ प्रेसिडेंट. गिरीश बाब या लास्ट टाइम आता तुम्ही म्हटले 21 क्रॉस करतले, सो जरी तर 21 क्रॉस जायना 15-16 जाले जाल्यार तुम्ही हॅट्रिक करतले हे पावट, कित्याक गेल्ले पावट तुम्ही देवळांनी गेले सगळे कडेन एफिडेविट केली, सो हे पावट आतां कितें ऑप्शन उरला अशें जे ग्रिडी जे लोक देवांक फटयनात, जे लोक देवांक फटयतात, लोकांक फटयतात, तांकां लोक परत विधानसभेक धाडना. हो इतिहास 2022 पळयला आमी. जे पयलीं डिफेक्शन केल्ले तांकां लोकांनी घर धाडले आनी डेफिनेटली ह्या पावटी आमी जे ग्रिडी जे देवांक फटयता, लोकांक फटयता असले कॅन्डिडेट आमी सिलेक्ट करतात. लोकांक कितें गॅरंटी दितले? गॅरंटी दिवप सरकार दिवपाची गॅरंटी ही आमची लोकांक. एक तुमचेर एलिगेशन जाता की जेन्ना इलेक्शन येता तेन्ना गिरीश येता आनी जेन्ना टिकेटी जाता पळय त्यो विकलेल्यो वयता म्हणून काँग्रेसीन, तेच्या बाबतींत तुमचें कितें म्हणणें? आतां हें एलिगेशन खंयच्या कॅन्डिडेटान केलां? कॅन्डिडेटान करना, लोक म्हणटा. आतां लोक एलिगेशन करपाक स्पेसिफीक सांगपाक जाय बाबा ह्या कॅन्डिडेटा कडल्यान कोणें पयशे घेतल्यात. आमी चॅलेंज केल्ली मिडिया मुखार की लास्ट इलेक्शनाक तिकेट डिस्ट्रिब्युशन जें जाल्लें सगळे कॅन्डिडेट म्हाका दिसता थोडे कॅन्डिडेट हांगा आसतले पळय, कॅन्डिडेट सगळ्यांक विचारले क्लियरली डिक्लेअर केल्लें की कोणेच कोणाक पयशे दिवपाक जायना म्हणून मागले जाल्यार इवन आफ्टर द इलेक्शन, बिफोर द इलेक्शन, आनी क्लियरली तांकां सांगलेलें इफ देर इज एनीथींग यू शूड कंप्लेन. सो देर इज नो वन कॅन्डिडेट हू विल से that they have paid 1 rupee for a second candidate is again here. Yes, every time तुमचे candidate selection right at the last moment असता, हे पावटी तुम्ही किती changes बघतले because people some would not get time to reach to people. So these reforms in our party also have started so that we can do the process of early declaration of candidates so that candidates get sufficient time. This time definitely we will try to implement in Goa. ठाकरे जी, और एक सवाल है कि how would you see that when you have now you have president, now you have working presidents, you have the campaign committee chairperson, plus you have 4 districts. So how their role would be distributed? How would you see that everybody gets equal opportunities, nobody interferes? How would that could be seen? Because huge, such a big coordination from everything. हो सकता है ऐसा कुछ कोई और ही डिसीजन लेगा? नहीं, इस वक्त प्रेसिडेंट ने पहले कहा है कि अभी हम कुछ दिन पहले ही इस तरीके का अनाउंसमेंट करेंगे कुछ सीटों के लिए. तो मतलब पहले से ही हम तैयार होंगे किसको कौन से कॉन्स्टिट्यूशन में लड़ना है. जो प्रोसीजर हमारा है वो सभी को पता है कि वहाँ हर कॉन्स्टिट्यूशन में जाकर, डिस्ट्रिक्ट में जाकर हमारे जो भी कमेटी रहेंगी स्टेट की, उस तरीके से सभी के कार्यकर्ताओं के साथ बातचीत करके ही हम उम्मीदवारी फाइनल करेंगे. जो कि स्टेट लेवल पे जिम्मेदारी है, जो वहाँ से रिकमेंडेशन सेंट्रल करने की, वो रिकमेंडेशन सही तरीके से होगा. हमारे अभी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हैं, उनके माध्यम से हमारे स्टेट में जो कमेटी रहेंगी वो लिस्ट तैयार करेंगी, उसको रिकमेंडेशन सेंट्रल CSA के सामने करेंगी और वो वहाँ पे वो फाइनल होगा. लेकिन ये जो कमेटी है इसमें जो लोग रहेंगे वो आपको पता है कि सीनियर जो लोग रहते हैं स्टेट के, वो सभी स्टेट की कमेटी में रहते हैं. स्क्रीनिंग कमेटी में उसमें जो भी CLP लीडर्स हैं, जो भी PCC प्रेसिडेंट है, ये लोग वहाँ पे वर्किंग प्रेसिडेंट है, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट है, वो वहाँ से बैठकर वो रिकमेंडेशन ऊपर करेंगे. ऐसा किसी के हाथ में, कोई एक के हाथ में ये नहीं रहता किसी को कैंडिडेट देना. और मैं भी यहाँ पर हूँ, मेरी भी नज़र के सामने होगा. PCC प्रेसिडेंट ने ये क्लियर किया है कि अफवाहें चलती रहती है, जानबूझकर इस तरीके से कुछ अफवाह फैलाना अपोजिशन का काम रहता है कि कुछ तो भी ऐसी बातें चिपका दो ताकि लोगों के जहन में आ जाए तो ये तो टिकट बेचेंगे,
इस तरीके से गलत आदमी को टिकट देंगे, अपने ग्रुप के आदमी को टिकट देंगे, ऐसा बिल्कुल नहीं होगा। जो कैंडिडेट वहाँ पे लड़ने के लिए मजबूत है, चुन के आ सकता है, उसी कैंडिडेट का चयन होने के लिए मेरी भी निगरानी रहेगी, ध्यान रहेगा और सेंट्रल से भी उसके ऊपर ध्यान रहेगा। इसलिए पीसीसी प्रेसिडेंट सब ब्लॉक में जाके, सब डिस्ट्रिक्ट में जाके सभी कार्यकर्ताओं के साथ बातचीत करेंगे। कोई ये गटका वो गटका, ये पीछे वो आगे, इस तरीके से बात नहीं होगी। मैं यहाँ पे इतना आपको बताना चाहता हूँ। अलायंस के बारे में आपका क्या कहना है? अलायंस के बारे में पीसीसी प्रेसिडेंट ने आपको बताया है कि अलायंस के बारे में जो भी ये चाहते हैं कि कांग्रेस पार्टी के साथ अलायंस होना चाहिए, या जो भी बीजेपी के खिलाफ ताकत से लड़ना चाहता है, बीजेपी के खिलाफ बात करता है, उनको साथ में ले जाने की हमारी इच्छा है। लेकिन उनकी तरफ से क्या प्रस्ताव है, किस तरीके से वो बात करेंगे, उनकी बीजेपी के खिलाफ लड़ने की इच्छा है या नहीं है, वो भी देखा जाएगा और उसके बाद हमारे हाई कमांड उसके बारे में, अलायंस के बारे में फाइनल करेंगे। गिरीश बाबू, सत्ताधारी पक्षातले काही आमदार नाराज आहेत, ते तुमच्या दारात आले तर प्रवेश देणार? सध्या त्याच्यावर आम्ही काही विचार केलेला नाही, कारण आमच्याकडे सगळ्या मतदारसंघात चांगले कॅन्डिडेट तयार आहेत. गिरीश डिफेक्टर आहे म्हणजे सांग बरं, डिफेक्टर जे फाटलेचे केले त्यांना परतून दिसले की ते आमचे पार्टीन पयलीं एक डिसिजन घेतलेलें आसा, विच वॉज राहुल गांधीजी अध्यक्ष आशिल्ले नॅशनल प्रेसिडेंट, आनी ताणें गोंयांत येवन अनावन्स केल्लें की आमी डिफेक्टरांक तिकेट दिवची ना म्हणून 2022 आनी अकॉर्डिंगली पार्टी हॅज टेकन फर्म डिसिजन that no defector will be given a ticket. Again, we will now the new committee is constituted, so we will sit with all of them. See, moment party take a decision, no defector, so then directly, indirectly also we will not encourage it. It is up to the. Thank you. केंद्र बिंदू बीजेपीचा अध्यक्ष पाटोड्याचा त्याचे काम वेगळे आसा, सगळे काम वेगवेगळे आसा, कोण खंय कॉन्टेस्ट करतलो. Like, subscribe, and get notified.